मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे। रिक्षा टॅक्सी चालकांनी हे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला ऑनलाईन करता आले नाही तर तुम्ही डायरेक्ट RTO कार्यालयात तुमच्या जावा। आणि आता ही रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी योजना असल्यामुळं तुम्ही रिक्षा टॅक्सी परमिट सेक्शनला प्रत्येक कार्यालयात शासनाच्या कार्यालयात सेक्शन असतात, तर तसं तुम्ही रिक्षा टॅक्सी परमिट सेक्शनला तुम्ही जावा। तुम्हाला जर काय अर्ज भरायला अडचण येत असेल किंवा काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही तिथं RTO अधिकाऱ्यांना सांगा तुम्ही की माझा असा फॉर्म जात नाही किंवा मला काय असा प्रॉब्लेम आहे, मला हे कल्याणकारी मंडळाचं ऑनलाईन जरा काही समजली नाही। हे प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यानं लक्षात ठेवायचं आहे। स्वतःची कामं ही स्वतः करायची आहेत। तुम्ही जर सभासद झाला असाल तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे, हे मात्र विसरू नका। प्रत्येकानं मूठवाले मोकाची यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा, शेअर करत राहा आणि प्रत्येक महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे हा व्हिडिओ शेअर करायचा आणि कल्याणकारी योजनेत सामील व्हायचं। आता कल्याणकारी योजनेत सामील व्हायचं म्हटलं तर तुम्हाला 500 रुपये फाउंडर फी भरावी लागते, 300 रुपये वार्षिक वर्गणी, 800 रुपये भरावी लागतात। मग तुमच्या नावावरती रिक्षा पाहिजे किंवा टॅक्सी पाहिजे, मग तिथं पेपर अपलोड करावे लागतात, तुमचं परमिट करावं लागतं, TC नंबर, इंजिन नंबर, गाडी नंबर, तुमचं नाव, पूर्ण पत्ता, राहताय कुठं, तुमचा फोटो स्कॅन करावा लागतो। पुन्हा तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे ही सर्व कागदपत्र तुमची लागतात। आणि मग तुम्हाला ज्यांचं वय 65 वर्ष आहे त्यांना वन टाईम 10,000 रुपये मिळणार। आणि मग तुमचं 65 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालं की तुम्हाला शासन योजनेतली मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शन योजना एक चालू होईल। तुमच्या जर वाहनाचा काही कुठं अपघात वगैरे झाला तर तुम्हाला काही 50,000 ते 70,000पर्यंत निधी मिळू शकेल। जर तुमचं अचानक आकस्मिक कुणाचं रिक्षा टॅक्सी चालकांचं सभासदाचं निधन झालं तर अंत्योदय योजना म्हणून तुम्हाला काहीतरी त्या योजनेतनं मिळेल। शिवाय 1, 2, 3, 4, 5 क्रमांकानं जी मुलं येतात परीक्षेत त्यांच्यासाठी काहीतरी निधी मिळणार आहे। म्हणजे ह्या अशा गोष्टीतून तुम्हाला 13 योजनेतून लाभ मिळेल। जर सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हे लक्षात घ्या, हा व्हिडिओ जादा शेअर करा आणि प्रत्येकानं धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे सभासद व्हा। आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या साईटचं नाव आहे। तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्हाला काही जर अडचण झाली तर प्रत्यक्ष RTOच्या खिडकीवरती जावा, रिक्षा टॅक्सी परमिट विभाग सेक्शनला, तुम्हाला तिथं सर्व माहिती दिली जाईल। हे मात्र कोणी विसरू नका, पण प्रत्येकानं सभासद व्हा आणि ऑनलाईन करा।